नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण आपल्या अभ्यासक्रमातील लेखन कौशल्य म्हणजेच निबंध लेखन हा घटक अभ्यासणार आहोत. परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न 5वा ई उपयोजित लेखनमध्ये प्रश्न 5वा ई यासाठी निबंध लेखन हा प्रश्न दिलेला असतो. लेखन कौशल्य हा प्रश्न दिलेला असतो. यामध्ये तुम्हाला 3 प्रकारचे निबंध दिलेले असतात. हे 3 प्रकार कोणते ते आपण पाहूया. पहिला प्रकार आहे प्रसंग अथवा अनुभव लेखन, दुसरा प्रकार आहे आत्मवृत्त आणि तिसरा प्रकार आहे कल्पनात्मक निबंध. हे तिन्ही प्रकार कसे आहेत आणि याविषयी आपण माहिती थोडक्यात पाहूया. सर्वात पहिल्यांदा आपण पाहणार आहोत की निबंध लेखन करत असताना कोणती काळजी घ्यायची. आपण कोणता निबंध लिहिणार आहोत हे पहिल्यांदा आपण वाचायचं. एखादा विषय निवडल्यानंतर तो व्यवस्थित लिहावा, तोच व्यवस्थितपणे लिहावा. निबंधाचे मुद्दे बहुतेक दिलेले असतातच, पण समजा जर मुद्दे दिले नसतील तर आपण स्वतः मुद्दे तयार करावे आणि त्याचा विस्तार करावा. त्यानंतर निबंध लेखनाची सुरुवात. जेव्हा तुम्ही निबंध लेखनाची सुरुवात करता ती सुरुवात अतिशय महत्त्वाची असते. निबंधाची सुरुवात जेवढी प्रभावी असेल तेवढे तुमच्याबद्दल परीक्षकाचे मत चांगले होण्यासाठी मदत होते. आता सुरुवात करताना कोणकोणत्या प्रकारे सुरुवात करता येईल. प्रथमतः विषय समजून घ्यायचा. आपल्याला कोणता विषय लिहायचा आहे तो विषय आधी समजून घ्यायचा आणि मग त्या विषयाच्या संदर्भात एखादी व्याख्या देऊन किंवा हल्लीच्या आत्ताच्या परिस्थितीनुसार त्या विषयाशी अनुरूप काही वाक्य लिहून किंवा एखाद्या कवीच्या 2 महत्त्वाच्या ओळी लिहून त्या विषयाचे महत्त्व समजावून सांगून किंवा एखादा संवाद लिहून त्या विषयाच्या संदर्भात एखादा संवाद लिहून आपण निबंधाची आकर्षक सुरुवात करू शकता. पुढे आहे निबंधाचा मध्यभाग. सुरुवात झाल्यानंतर निबंधाचा मध्यभाग हा सुद्धा महत्त्वाचा असतो आणि नेहमी लक्षात ठेवायचं की सुरुवात करत असताना निबंधाचा जो काही विषय आहे त्या विषयाला लगेच जे मुद्दे दिलेले आहेत ते मुद्दे लगेच लिहायला सुरुवात करायची नाही. जो काही निबंधाचा विषय आहे त्या विषयाला अनुसरून आपली सुरुवात असली पाहिजे. थोडक्यात त्या विषयाच्या संदर्भात आपण माहिती देणं अपेक्षित आहे आणि त्यानंतर निबंधाचा जो काही विषय आहे तो विषय तुम्ही निबंधाच्या मध्यभागामध्ये लिहिणं अपेक्षित आहे. निबंधाचा मध्यभाग हा सुद्धा महत्त्वपूर्ण असतो. याच्यामध्ये मूळ विचार स्पष्ट करायचा किंवा करावा, विषयासंबंधीच लिहावे, भरकटत जाऊ नये म्हणजे वेगवेगळे उगीचच निरर्थक काहीही लिहू नये, विचारांची पुनरावृत्ती टाळावी, पुन्हा पुन्हा तेच लिहिणे टाळावे. यासाठी कमीत कमी 2 परिच्छेद म्हणजे निबंधाचा जो मध्यभाग असतो यासाठी तुमचे 2 परिच्छेद तरी असले पाहिजेत. पूर्व भागासाठी निबंधाच्या 1 परिच्छेद, मध्यभागासाठी 2 परिच्छेद आणि निबंधाचा शेवट करत असताना एक शेवटचा परिच्छेद, असे 3, 4 ते 5 परिच्छेद तुमचे निबंधाचे असले पाहिजेत. निबंधाचा शेवट हा सुद्धा सुरुवातीप्रमाणेच असला पाहिजे. म्हणजे सुरुवात जशी आकर्षक आहे त्याचप्रमाणे शेवटसुद्धा महत्त्वाचा असतो आणि तो सुद्धा छान करायचा. कारण निबंधाच्या शेवट करत असताना तुम्ही काहीतरी संदेश देऊ शकता किंवा एखादं वाक्य लिहू शकता ज्यामुळे वाचक विचार करायला प्रवृत्त होतील. आता निबंधाच्या 3 प्रकारांमध्ये आपण पहिला प्रकार प्रसंग लेखन पाहूया. तर प्रसंग लेखन म्हणजे काय? तर तुम्हाला आपण अनुभवलेली एखादी घटना, एखादा प्रसंग, एखादा विचार, एखादी समस्या आपल्याला नेहमीच विचार प्रवृत्त करीत असते. तो प्रसंग जर आपल्या बाबतीत घडला तर आपली प्रतिक्रिया काय असेल? असा विचार आपण केला आणि प्रसंगाचे विश्लेषण तर आपण तटस्थपणे करू शकतो. अशा विचारांना, भावनांना संवेदनशीलतेची, भावनिकतेची जोड देऊन शब्दबद्ध केले तर तो प्रसंग वाचणाऱ्याच्या मनाला भिडतो. त्या प्रसंगाचे शब्दचित्र डोळ्यासमोर उभे राहू शकते. आपल्या भावना प्रभावीपणे मांडण्याचे कौशल्यही व्यक्त होऊन लेखन कौशल्याचा, अभिव्यक्ती क्षमतेचा विकास साध्य होऊ शकतो.
याचाच अर्थ काय की तुम्हाला प्रश्न विचारलेला असतो की या प्रसंगी एखादा विषय दिलेला असतो की या प्रसंगी वरील प्रसंगी तुम्ही उपस्थित होता असा विचार करून या प्रसंगाचे वर्णन करा. कोणताही निबंध लिहिताना त्या निबंधामध्ये आपल्या भावना व्यक्त झाल्या पाहिजेत आणि खरोखरच तो प्रसंग आपल्यासमोर घडतो आहे असं वाचणाऱ्याला सुद्धा वाटलं पाहिजे. त्यावेळी तो निबंध हा खूप छान होतो. इयत्ता 9वीमध्ये तुम्हाला एक असा प्रसंग लेखन दिलेला आहे की कारगिल दिन, अमर जवान मेजर रमाकांत मातृभूमीच्या सेवेत शहीद, अकोला शहराने सुपुत्र गमावला, देशकार्यासाठी शहीद मेजर रमाकांत यांना भावपूर्ण श्रद्धांजली. स्थळ सर्व काही दिलेलं असतं. तुम्हाला सगळे मुद्दे दिलेले असतात आणि त्या मुद्द्यांवरून तुम्हाला फक्त लेखन करायचं असतं. तर प्रसंग लेखन म्हणजे काय, तर तुम्ही त्या ठिकाणी हजर होतात, समोर होतात आणि नंतर तो घडलेला जो काही प्रसंग आहे तो प्रसंग तुम्हाला इथे वर्णन करायचा आहे. श्रद्धांजली. मेजर रमाकांत यांना श्रद्धांजली देण्यासाठी सर्वजण उपस्थित राहावे आणि ते ठिकाण दिलेलं आहे आदर्श विद्यालयाचे पटांगण. मग त्यावेळी जे काही घडलेली घटना आहे ती तुम्हाला तिथे लिहायची आहे. आता शहीद जवान मेजर रमाकांत यांच्याविषयी सुरुवात करत असताना तुम्ही थोडक्यात जवानांविषयी, सैनिकांविषयी एखादं वाक्य लिहून, एखाद्या कवितेच्या ओळी लिहून तुम्ही सुरुवात करू शकता. सुरुवात आकर्षक असली पाहिजे आणि त्यानंतर मग मध्य भागामध्ये जी काही घटना आहे, जो काही प्रसंग आहे तो तुम्ही वर्णन करू शकता. जसं अकोला शहरामध्ये मेजर रमाकांत यांना कारगिल युद्धामध्ये वीरमरण आले, ही बातमी आम्ही दूरदर्शनला ऐकली आणि आमच्या संपूर्ण गावावर शोककळा पसरली. मग त्यांच्या परिवाराला झालेलं दुःख वगैरे जे काही घटना झालेली आहे ते तुम्ही सुरुवात लिहा आणि त्यानंतर ज्या ठिकाणी कार्यक्रम आहे ज्या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली तुम्ही वाहणार आहात, त्या ठिकाणी लोक जमणार आहेत, त्यावेळेचं वर्णन करा. त्या व्यक्तीविषयी तुम्ही काय बोलणार आहात किंवा दुसरे कोणी व्यक्ती काय बोलत असतील तर ते वर्णन करा आणि शेवट आकर्षक करा. शेवटसुद्धा आकर्षक असला पाहिजे. काहीतरी 2 ओळी अशा सैनिकांविषयी तुम्ही त्या लिहू शकता. प्रसंग वर्णन. बऱ्याच विद्यार्थी प्रसंगलेखन, आत्मलेखन आणि कल्पनात्मक या गोष्टींमध्ये खूप गोंधळ करतात. तर असं न करता तुम्ही प्रसंगलेखन म्हणजे आपण स्वतः त्या ठिकाणी उपस्थित आहोत असं वर्णन करून तुम्ही प्रसंगलेखन लिहायचं आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे आत्मकथन. दुसरा प्रकार आहे आत्मकथन. आत्मवृत्त निबंध म्हणजे काय, तर आपण स्वतः एखादा दिलेला जो घटक आहे, ज्याचं आत्मकथन तुम्हाला दिलेलं आहे, तर तो घटक आपण स्वतः आहोत असा विचार करून मग त्या घटकाचं आत्मवृत्त लिहायचं. तुम्हाला आत्मकथन असा शब्द येऊ शकतो, मनोगत असा शब्द येऊ शकतो, कैफियत असा शब्द येऊ शकतो, आत्मनिवेदन असाही शब्द येऊ शकतो. याचाच अर्थ काय, हे कोणतेही शब्द आले तरी याचा अर्थ काय असतो की तुम्हाला स्वतःला आत्मकथन, तो घटक आपण स्वतः आहोत असं समजून त्या घटकाचे आत्मवृत्त तुम्हाला लिहायचं आहे. आत्मवृत्त लिहित असताना तो घटक आपण स्वतः आहोत असं वर्णन करून आपल्याला आत्मकथन लिहायचं आहे. आता मी एकच मुद्दा घेतला आहे, म्हणजे एकच विषय घेतला आहे. प्रसंगलेखनमध्ये सुद्धा सैनिकाचंच घेतलेलं आहे आणि आत्मकथनमध्ये सुद्धा इथे तुम्हाला दिलेलं आहे प्रेरणा. माझी सैनिकाचे आत्मकथन दिलेलं आहे. प्रेरणा, ध्येयपूर्ती, अनुभव, सैन्यात प्रवेश, बालपण, शिक्षण, परंपरा शौर्याचा, अभिमान, भारत माझा, मी भारताचा. आणि सुरुवात करत असताना इथे काय केलेलं आहे की कवितेच्या 2 ओळी, तुमच्याच 10वीच्या पुस्तकामध्ये कविता आहे सैनिकांविषयी, तर त्याच कवितेच्या 2 ओळी आणि यांनी सुरुवात केलेली आहे. जीव ओवाळावा तरी, जीव किती हा लहान,
तुझ्या शौर्यगाथेपुढे त्याची केवढीशी शान. आणि नंतर मग तुम्ही निबंधाला सुरुवात करणार आहात की तो माजी सैनिक मी स्वतः आहे असं समजून मग ते आत्मवृत्त तुम्हाला लिहायचं आहे. प्रेरणा कशामुळे मिळाली, ध्येयपूर्ती कशामुळे, बालपण कसं गेलं, शिक्षण कसं झालं, अभिमान सैनिकांविषयी, सैन्याविषयी कसा अभिमान वाटतो, सैन्यात प्रवेश कसा मिळाला, हे सर्व आत्मकथन काय काय झालेलं आहे ते सर्व लिहायचं आहे. आणि शेवट करत असताना सैनिकांविषयीच काहीतरी एखादं छान वाक्य लिहून शेवट आपल्याला करायचा आहे. त्याचप्रकारे कल्पनात्मक निबंध म्हणजे कल्पना केलेली असते. ज्या निबंधामध्ये वास्तविकता नसते, कल्पनेला वाव असतो, अशा प्रकारच्या निबंधाला कल्पनात्मक निबंध असं म्हणतात. उदाहरणार्थ मला पंख असते तर, सूर्य उगवला नाही तर, किंवा मी सैनिक झालो तर. आता कल्पनात्मक निबंध जर असेल, मी सैनिक झालो तर याच्यामध्ये सुद्धा तुम्ही सुरुवात करत असताना काहीतरी एखादा प्रसंग, कोणताही निबंध लिहित असताना प्रसंग निर्मिती करण्याची क्षमता तुमच्यामध्ये असली पाहिजे. एखादा विषय दिला की डायरेक्ट त्या विषयाकडे जायचं नाही किंवा त्या विषयासंदर्भात लिहायचं नाही. आधी प्रसंग निर्मिती करायची. किंवा आम्ही सर्वजण गावामध्ये सर्वजण गप्पा मारत बसलो होतो आणि आमच्या गावचे माजी सैनिक तिथे उपस्थित होते आणि ते आम्हाला त्यांच्या गोष्टी सांगत होते आणि त्या गोष्टी ऐकून मी विचार करत होतो, खरंच मी जर सैनिक झालो तर, आणि मग पुढे मी काय करीन, सैनिक झालो तर मी काय करीन, कसं करणार आहे, काय करणार आहे, हे पुढे तुमचं वर्णन, तुमची कल्पना तिथे असली पाहिजे कल्पनात्मक निबंधामध्ये. आणि या गोष्टींमध्ये कल्पना करत असताना ते जास्त लांबवायचं पण नाही किंवा कोण हास्यास्पद असेल असंही करायचं नाही. काळजी घ्यायची, मुद्देसूद मांडणी आपण तिथं केली पाहिजे. आणि जो काही आपण लिहित आहोत त्याच्याबरोबर काहीतरी एक विचारसुद्धा असला पाहिजे. निबंधाविषयी अजून महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत की निबंधामध्ये 4 ते 5 परिच्छेद असावेत. निबंध वाचकांशी सुसंवाद साधणारा असावा. म्हणजे जो काही आपण निबंध लिहितोय त्याच्याशी वाचक समरूप झालेला असला पाहिजे. निबंधाची भाषा, तुम्ही निबंध लिहिताय ती भाषा शुद्ध असली पाहिजे, ओघवती असली पाहिजे. त्या भाषेमध्ये व्याकरणाच्या चुका नसाव्यात. शुद्ध लेखनाचे नियम पाळून आपण निबंध लिहिला पाहिजे. विरामचिन्हचा योग्य ठिकाणी वापर केला पाहिजे. कोणत्याही प्रकारचा निबंध असू द्यात, विरामचिन्हांचा उपयोग एकमेकांशी जेव्हा संवाद असेल, तो संवाद लिहिताना दुहेरी अवतरणचिन्ह, संवाद असताना दुहेरी अवतरणचिन्ह असतं. प्रश्न पडला असेल तर प्रश्नचिन्ह, आश्चर्य वाटलं असेल तर उद्गारवाचक चिन्ह, असे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या चिन्हांचा योग्य ठिकाणी आपण वापर केला पाहिजे. वाक्यप्रचार, म्हणी यांचाही वापर जिथे आवश्यक आहे तिथे केला पाहिजे. अशा प्रकारे आपण आपला निबंध प्रभावशाली आणि आकर्षक बनवू शकतो. तसंच तुमच्याकडे निबंधाची पुस्तकं असतील किंवा तुमचे पाठ्यपुस्तकं असतील, वेगवेगळी निबंधाची पुस्तकंसुद्धा बाजारात मिळतात. ती तुम्हाला वाचनासाठी चांगली आहेत. त्यातलं वाचन करूनसुद्धा तुम्ही तुमची क्षमता वाढवू शकता. कशाप्रकारे ते निबंध दिलेले आहेत. पण याही व्यतिरिक्त तुम्ही वर्तमानपत्र वाचा, रेडिओ, टी व्हीवरच्या बातम्या ऐका, स्वतःचे मुद्दे शोधून काढा आणि स्वतःचं लिहिण्याचा प्रयत्न करा. नुसतं वाचू नका, तर त्यावर आधारित तुम्ही लिखाणही केलं पाहिजे. आणि जर असं केलं तर तुम्हाला हा प्रश्न काही अवघड वाटणार नाही. अगदी सोपा विषय आहे हा निबंध लेखन. जसं एखाद्या पिक्चरची स्टोरी असते तसं ती कथा तुम्ही खुलवत गेला पाहिजेत, लिहित गेला पाहिजेत. निबंध लेखन हा अतिशय सोपा विषय आहे, पण तो तुमच्या मनातून आला पाहिजे. आणि मनातून येण्यासाठी ते विचार आले पाहिजेत आणि ते विचार मनात येण्यासाठी वाचन केलं पाहिजे. वेगवेगळी पुस्तकं वाचलीत, जास्तीत जास्त वाचन केलं तर तुम्हाला ते विषय आपोआप मनामध्ये येतील, विचार आपोआप मनामध्ये येतील आणि ते तुम्ही त्या विषयाची समरूप असं लेखन करू शकताल. निबंध लेखन हा अतिशय सोपा आहे. फक्त प्रॅक्टिस जर तुम्ही केलीत तर तो विषय तुम्हाला अगदी सोपा होऊन जाईल
आणि 8पैकी 8 मार्कांसाठी हा प्रश्न असतो. त्यामुळे हा विषय खरोखरच व्यवस्थितपणे तुम्ही करा. 8 मार्क तुम्हाला 8पैकी जास्तीत जास्त मार्क कसे मिळतील याचा विचार करा आणि निबंधलेखन व्यवस्थितपणे तुम्ही करा. या सर्व विषयांचा विचार केला तर निबंधलेखन तुम्हाला सोपं जाऊ शकतं आणि ते तुम्ही सोपं करू शकता. यासाठी तुम्ही प्रॅक्टिस करा आणि स्वतः लिहिण्याचा प्रयत्न करा, लिहून काढण्याचा प्रयत्न करा. जिथे चुका होतील त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा. निबंधलेखन तुम्हाला नक्कीच सोपं जाईल. धन्यवाद.